तरी तिसरी मॅच पहिल्या फेरीतील एका बाजूला स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली आणि त्यांच्या अगेन्स्ट आदर्श इलेव्हन पडले. टॉस पेठाला टीमने जिंकलाय आणि आता मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय राहिलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केला टीम आदर्श इलेव्हन पडले टीमला. तर पाहताय जे आपण ॲडिशनल पॅट पाडू सिरीजसाठी ते आराध्य स्पोर्ट्सचे प्रोपायटर आदरणीय मोहदादा राजे यांच्याकडनं तुम्ही पाहता. या स्पर्धेसाठी जो कोणी फलंदाज असेल सिरीजसाठी अगदी त्याला बॅट देण्यात येईल त्यांच्याकडनं. तर या स्पर्धेसाठी आदरणीय आमचे मान्यवर सचिनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं. तर या ठिकाणी सलामी जोडी मैदानावरती पाहताय आदर्श 11 पडले टीमच्या माध्यमातून मयूर ठाकूर ते समेत नोस्ट्रा केनला बॅट्समन तुम्ही पाहताय. दक्ष मात्रेला पाहताय. ही सलामीची जोडी आहे टीम पडले टीमच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती पंतांना ग्रीन सिग्नल येतोय. सामना स्टार्ट होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत केन तुम्ही पाहताय आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर 4 चेंडूंकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. पहिला तर फुलटॉस फटका बसला. मिस्टामी स्ट्रोक झाले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेलला कॅरी करतील का नाही या झेल मध्ये सुटला जातो आहे आणि झेल कोणाचा सुटलाय मयूर ठाकूरला जीवनदान देणं. मयूर ठाकूरला जीवनदान देणं कदाचित मागं ठरेल या मॅच मध्ये, कारण की पहिल्याच बॉलवरती संधी आली होती. हेमंत केनीने संधी निर्माण करून दिली होती परंतु संधीचं सोनं हे करता आलं नाही. आणि पाहिलं गेलं तर 2 धाबा देखील बॉलवरती मिळतात. पहिल्या स्पर्धेत स्वीपचा फटका लगवायचा होता मयूरला पण होता. पुन्हा एकदा उंची जर जास्त गेली लांबी कमी आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील का आणि या ठिकाणी जबरदस्त झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. कौशल त्या ठिकाणी होते. काय डिस्टन्स कव्हर केलाय. कौतुकास्पद झेल टिपला त्या ठिकाणी आणि मयूर ठाकूरला ही मोठी विकेट. मैदान सोडत असताना मयूर ठाकूर पहिल्या धक्का आदर्श 11 पडले टीमला. रोख रक्कम 1000 रुपयाचं रोख रक्कम या स्पर्धेसाठी आलं. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर सचिनदादा पाटील यांच्याकडून देखील रोख रक्कम 1000 रुपयाचं धनादेश या स्पर्धेसाठी आलाय. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आदर काही शिवशंभू क्रिकेट संघ तोलचे मस्कू यांच्या वतीने सहर्ष आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर मयूर बाजू नवीन फलंदाज मध्ये जात असताना स्वप्नीलला पाहताय. आता मात्र स्ट्राईकला स्वप्नील असेल. हेमंत केनीला मिळतंय एक यश. स्लोअर पद्धतीने चेंडू होत आहे. व्हेरिएशन दाखवली होती फटक्यामध्ये. या ठिकाणी काय करताय कोणताही कॉल नव्हता. नोस्ट्रा घेता फलंदाज दक्ष मात्र डायरेक्टली पाहिलं गेलं तर आवाज सुटला होता आणि स्वप्नीलचं लक्ष नव्हतं आणि त्यांनी चुकीचा कॉल आणि सांघिक यश मिळत आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहे टीम आदर्श 11 पडले टीमचा. बॅटिंग करण्यासाठी जात असताना हेमंत केनी याचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक घ्या आणि ज्या प्रकारे बॉलिंग करतोय एक अनुभव आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. अगदी गोलात टाकला. मिडल स्टंपवरती पाहायला गेला. लेग बिफोर विकेट LBW. ही मोठी विकेट स्वप्नीलला मैदान सोडावं लागेल. सलग तिसऱ्या बॉलवर तिसरे विकेट आले आणि पाहायला गेलं तर स्वप्नील बाद होतोय. आणखी एक धक्का लागतोय आदर्श 11 पडले टीमला.
फलकावरती धावा आहे ते एकंदरीत फक्त आणि फक्त 2 धावा संघ पुन्हा बॅकफुटवरती पाहतो पहिल्याच ओव्हरमध्ये. कारण की ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे, कारण की वैयक्तिक 2 यश आणि एक सांघिक यश आतापर्यंत मिळवले ते हेमंत केनीनं. अनुभव काय असेल सांगत असताना मैदानावरती हेमंत केनीच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट गोंधळाची बाजून दाखवतो हेमंत केनी मैदानावरती. नवीन फलंदाज जितेश पाटीलला पाहत आहे. चांगला क्रिकेट दाखवावं लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल, एखाद्या फलंदाजाला चांगली भागीदारी असावी लागेल, एक पार्टनरशिपची गरज आहे. 4 षटकांची मॅच, परंतु ज्या प्रकारे क्रिकेट चालला मैदानावरती या षटकामध्ये आतापर्यंत दबदबा राहिला आहे त्यामध्ये टीम स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स फेडरल टीमचा. कारण की बॉलिंग अटॅक भरपूर चांगला, पहिले 4 बॉलवरती फक्त 2 धावा, 3 फलंदाज बाद, त्यामध्ये 2 वैयक्तिक यश आणि एक सांघिक यश आतापर्यंत हेमंत केनीनं मिळवल्यात. पुढचा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा ऑन साईडला बोलावं गेलं, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन लावलं गेलं आहे डीप विकेटला. तोपर्यंत अवधी होता फक्त 1 केरी धाव घेण्याचा. या खेळपट्टीवर धावसंख्या भरपूर बनत आहेत, पण तुम्हाला बॅटिंग लाईन स्ट्रॉंग ठेवावं लागेल. चिवची लाईन चिवच्या मेरिट पर्यंत पोहोचणं हे तुम्हाला गरजेचं असेल. एकाच धावावर टीमची टोटल पुढे जात असताना 3 या आकड्यावरती 3 धावा धाव फलकावरती लागला गेल्यात. अगदी खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे, बॅटिंग करतो आदर्श पडले टीम, परंतु बॉलिंग अटॅक आतापर्यंत चांगला राहिलाय. हा चेंडू चांगला लाईन आला तो डिलिव्हर केला, शेवटचा बॉल देखील डॉट, शेवट देखील गोड केला हेमंत केनीने. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न धाव फलकावरती धावा लागला जातात त्या 4 आणि गडीबाजाचा तब्बल 3. क्रमांक 2 ऋतिक केनी एक जबरदस्त क्रिकेटर आहे आणि पेठल टीमला नाव लौकिक करणारा आहे नाव आहे ऋतिक केनी. कारण की पायकर मॅन देखील म्हणून संबोधला जातो टीम पेठल टीमसाठी. पायक देखील त्याच्या नावावरती आहे. गोलंदाज टीम पाहतो ऋतिकला पाहत आहे. स्ट्रायकर फलंदाज जितेश त्या समोर असेल. सलामीच्या आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, परंतु मिडल ऑर्डरला आता काहीतरी करून दाखवायची वेळ आली आहे. ते मार्गदर्शन पडले टीमसाठी, परंतु गोलंदाजी अटॅक तितकाच चांगला आहे. काही म्हटलं की ऋतिक केनी चांगला फलंदाज आहे आणि पायकर म्हणून त्याला ओळखलं जात आहे. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडू ओळख कोण असताना डॉट फेकला चांगला लहान लेंथवरती. कुठल्याही स्पॉटचा वापर सातत्याने केला जातो आहे. नाही तर मात्र पाहिलं गेलं तर बॉलिंग अटॅक अतिशय चांगला आतापर्यंत पाहायला मिळालं. कट कसा जबरदस्त प्रकार तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर कटच्या माध्यमातून गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे, पण क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का? थ्रोपेती खराब आहे. इथे काय घडलंय, एसट्यांजवळ उभं राहणं गरजेचं होतं, म्हणून तसं काही घडलं नाहीये. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर आल्या 3 धावा या बॉलवरती. तर याच दरम्यान आमचे मान्यवर शुभागमन व्यासपीठावरती होतो आहे. मणिलाल सकाराम पाटील मान्यवर शुभागमन झाले, स्वागत असेल. शिवशंभू क्रिकेट संघ तोलचे मजकूर यांच्या वतीने आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर 3 धावा आल्या, टीमची टोटल 6 या आकड्यावरती. कारण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, यष्टरक्षकांनी थोडीशी चूक केली, कारण की ज्या ठिकाणी रनआउटची संधी आली होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु असं काही घडलं नाही. तब्बल आल्या बॉलवरती 3 धावा. बॅटची कडा इथपर्यंत आवाज आला होता आणि त्यामध्ये यष्टरक्षकांना कोणती चुकी केली नाही यावेळेस. फलंदाज बाद, आणखी धक्का बसतो टीम आदर्श 11 पडले टीमला. पाटील यांचं मॅचमध्ये शुभ आगमन झालंय. मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष
आणि हार्दिक स्वागत असेल, मोस्ट वेलकम. तर दाफलकावर धाबा आहेत त्या 6 आणि फलंदाज बाद आतापर्यंत पाहायला गेलं तर 4. थोडीशी नाजूक स्थिती आहे टीम आदर्श पडले टीमसाठी, परंतु एखाद्या फलंदाजाला चांगली बॅटिंग येथे करावी लागेल. नवीन फलंदाज प्रथम म्हात्रेला बाद आहे. ऋतिक यांचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी आटा घ्या. डावक्याचा फलंदाज ऑन साईडला चांगला फटका तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वाडिश लॉंगॉनला फिल्डिंग चांगली, दुसरी धाव निघालेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना तुम्ही पाहताय. अतिशय वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी दुसरी दुहेरी धाव टोटल पुढे जात असताना एकंदरीत 8 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट अगदी वेळेवरती सामना सुरू झाले होते आणि त्यानंतर ज्या प्रकारे वेळेचं पाबंदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपन्न करणं हे गरजेचं असेल. ऑन साईडला हुक केलाय, जबरदस्त फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फेकून दिला सरळ डीप विकेटला, आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार या इनिंग मध्ये टोकला बॅट्समन प्रथम म्हात्रेनं. आणि षटकार आलाय. आता मग धावसंख्या सुरुवात झाली. हा चेंडू पाहू शकाल अगदी वाईड वॉर्कर, चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. पंचाकडनं पीक अपील केलं होतं पण पंचांचा कोणतेही इशारा नाही या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पंच सांगतात की चेंडू पडल्यानंतर अगदी योग्य तो डिस्कस आमच्यापर्यंत पोहोचवतील. डिस्कस करतात दोन्ही पंच आणि पंच इशारा नॉट आउट आहे का शेवटच्या बॉलवरती पंच, यस नॉट आउट. आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दाफलकावर धावा लागला एकंदरीत 14 धावा. मॅच आहे टेंबोडे त्यांच्या अगेन्स्ट भरोडी. दोन्ही टीमला हा ऑफिशियल कॉल असेल. एका बाजूला पुढची मॅच टेंबोडे त्यांच्या अगेन्स्ट भरोडी. तर विनंती असेल सगळ्यांना उपस्थित असेल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी वेळेवरती आपण उपस्थित राहा. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त, 14 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 कौशल किनीला पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू सरळ बॅटने केला, अलॉंग दी कार्पेट चेंडू येतो आहे ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून वाडिश लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी फक्त 21 बॉलवरती आले. आतापर्यंत कमी धावसंख्येवरती रोखलंय परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. टीम आदर्श पडले, टीम जरी मागे काय घडलं 2 षटकांमध्ये सर्व काय विसरून येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला चांगला खेळ करायचा आणि आपल्या टीम जरी चांगली धावगती उभारून द्यायची जिथून आपले गोलंदाज फाईट करतील या टीम या सामन्यामध्ये आणि त्या प्रकारची बॅटिंग देखील व्हावी लागेल. प्रथम मात्र एका बाजूने प्रयत्न जरूर करतोय. या ठिकाणी पहिला अलॉंग दी कार्पेट एकदा कंप्लीट, थोडंसं पंपला ऋतिक त्या ठिकाणी होत्या, लगेचच फायदा उचललाय. 2 धावा जर कंप्लीट तर तिसरी धाव आणि लक्ष नव्हतं, कदाचित तिसरी धाव देखील कंप्लीट झाली असती परंतु अगदी प्रथम मात्र नकार दिला होता. इथे पाहायला गेलं तर 2 धावा मिळतात. आता चौका षटकांची नित्यांत गरज आहे कारण की या खेळपट्टीवरती कोणतीही धावसंख्या सेफ मानली जात नाहीये. ज्या प्रकारे आतापर्यंत पाहिले चेसिंग करताना पूर्ण सामने जिंकलेत. डिफेन्स आता अजूनपर्यंत झाले नाही धावसंख्या 3 सामन्यांचा विचार केला तर डिफेन्स एकही वेळ धावसंख्या झाली नाही. हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट एकदा कंप्लीट. एकच धावसंख्या समाधान मानावं लागेल कारण की समोर जो ग्राउंड आहे तो शॉर्ट ग्राउंड आहे, समोरची जी बाउंड्री आहे तो जवळ आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण बनत आहे आणि तेच पाहायला मिळालं फक्त आलिया एकच धाव या बॉलवरती. षटकार चौकारांची गरज किमान 4 षटकांमध्ये 50 धावसंख्या या खेळपट्टीवरती अनिवार्य असतील. सोडून दिला चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बार पंच इशारा करते इट इज अ वाईड. धावफलक घालताना पुढे जाताना तुम्ही पाहता एकूण धावा लागल्या तर 19. अजूनही पाहिलं गेलं तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू म्हणजे जास्तीत जास्त धावसंख्या बनवणं हे देखील गरजेचं असेल. पुन्हा चेंडू सोडून दिला, धावा घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का, नाही डायरेक्ट हिट झाला नाही परंतु बॅकअप अतिशय चांगलं लाभलं गेलं. 15 इट इज अ वाईड. पुन्हा एकदा 1+1 या 2 धावा मिळत आहेत आणि अशा प्रकारचं धावसंख्या बहाल केला तर निश्चित मी म्हणेन पडले गावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपेल.
21 धावा लागल्यात. प्रथम मात्र हे चांगला संघर्ष करतो, त्याच्या पाठमध्ये एक षटकार देखील आलाय आणि मिड ऑर्डरसाठी पुढे येत असताना चांगला फटका तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टाइम स्ट्रोक, उंची जास्ती आहे लांबी कमी आहे आणि झेलला स्वीकारत असताना दुसऱ्या अटॅकमध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं संघर्ष करण्यास सुरुवात केली होती प्रथम मात्र मैदान सोडतोय. आणखी एक धक्का टीम आदर्श 11 पडले टीमला लागतोय. स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट पेटाळ टीमच्या माध्यमातून कमी धावसंख्येवरती आतापर्यंत रोखलाय. कौशल गेन देखील भरपूर चांगला कमबॅक करतोय. 21 धावा दाफलकावरती आहेत आणि तब्बल 5 फलंदाज बाद झालेत आदर्श पडले टीमच्या. नवीन फलंदाज सिद्धार्थ पाटील, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर कौशल केनी पुन्हा यंग टॅलेंट सांगू तुम्ही पाहताय युवा खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात या टीममध्ये. हा चेंडू सोडून दिलाय पुन्हा एकदा. या षटकात तब्बल तिसरा वाईट चेंडू आहे आणि पाहिलं गेलं एक्स्ट्रा धावा अतिरिक्त पाहिलं या ओव्हरमध्ये. पॅटनं धावसंख्या येत नाही आहेत परंतु ज्या प्रकारे कौशल केनी गोलंदाजी करतोय आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर तिसरा वाईट चेंडू आहे या षटकातील, म्हणजे अतिरिक्त धावसंख्या जास्त बहाल करतोय एक्स्ट्रा धावा. हा चेंडू सरळ बॅट ना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सरळ फेकून दिलाय वाडिश लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार षटकार. चेंडू ओव्हर पिच मिळालाय नाही सरळ पॅटर्न चेंडू लागती बॅक टू द बॉलर ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग लागलं क्लिअर केलं आणि 6 धावा त्या बॉलवरती मिळवल्या गेल्यात. तुमची टोटल पुढे जात असताना एकूण धावा 28 आकड्यावरती चांगला टोटल. आता मात्र चांगल्या टोटलकडे वाटचाल करतो. ज्या प्रकारे मी म्हणतो ते 4 षटकांची मॅच आहे, किमान 40 ते 45 धावसंख्या जरी उभा एक फायटिंग टोटल त्यावरती बनू शकेल आणि जिथून तुमचे गोलंदाज संघर्ष करतील आणि त्याकडे वाटचाल करतोय आदर्श पडले संघ. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा चेंडूची लाईन ऑन लाईन पाहावी लागेल. विजवायशे भरपूर बाहेर. हा षटकात चौथा आव्हान तर चेंडू आहे, चौथा वाईट बॉल आहे. हे प्रेशर दबाव निर्माण झालाय कौशल्यावरती कारण की सामोरे फलंदाज सिद्धार्थ पाटील ना ठोकलाय षटकार, त्यामुळे प्रेशर आले शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज कौशल, परंतु त्यानंतर चेंडूची लाईन अतिरिक्त बाहेर जात्या आणि चौथा वाईट चेंडू या ओव्हर मधील. हा चेंडू आकुटप्प्याचा मिस्टामी स्ट्रोक झाला. पुन्हा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक करणार नाही. फलंदाज बाद. आणखी एक धक्का टीम आदर्श पडले टीमला. एकंदरीत पाहायला गेलं तर 29 पहिल्या 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. अजून शेवटचं षटक बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आले ते संदीपला बाद आहे. नवीन फलंदाज सोहम ठाकूर आहेत नॉस्ट्राइक एंड वरती. सायकल फलंदाज आहेत ते जितेश. जितेश 5व्या क्रमांकावरती गेले होते परंतु शांत आहे आतापर्यंत जितेश. हा चेंडू अगदी कोलाट टाकला वन साईडला बलबला गेला अतिशय वेगाने. एक तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव धोक्याची असू शकेल परंतु अगदी थ्रू पैकी थोडीशी खराब. त्याचा अवधी होता 2 धावा घेण्याचा. दुहेरी धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना 31 या आकड्यावरती
अगदी खेळता पहिले सत्र सुरू आहे आणि बॅटिंग करतो आदर्श विल्यम पडले टीम. आता मात्र अजूनही 5 बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. किमान 5 बॉलवरती 10 ते 15 धावसंख्या आल्या तर एक फायटिंग टोटल. तिथून आदर्श विल्यम पडले संघर्ष करू शकेल. फुलटॉस ऑन साईडला गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो झाले त्या ठिकाणी. आली आहे फक्त सिंगल आली आहे कारण की ऋतिक केन त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अतिशय चांगला आत्तापर्यंत दाखवला आहे. एकही चूक त्यांच्या माध्यमातून घडली जात नाही आणि या ठिकाणी पाहिले गेले तर फक्त आली सिंगल धाव. आणि आता पाहिलं गेलं तर संदीप केनेले अंतिम षटकामध्ये एकूण धावा झाल्या दाफोलगावरती त्या 32 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चौका षटका टोकेल का फलंदाज सोहम ठाकूर. ओव्हर पिच होता परंतु अगदी जवळजवळ येऊन टॉट गेला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला नाही. पंच पॅटकटचा इशारा करतायत. बॅटची आतली कडा त्यानंतर पाहायला गेलं तर यष्टीरक्षक थोडासा चुकावला गेलाय. त्यानंतर स्ट्राईक देखील रोटरमध्ये स्ट्राईकला येते फलंदाज. मी पाहताय ते स्वप्नील माफ करा जिथे स्ट्रायकरांवरती येतात. एकूण धावा त्याला दाफलकावरती 33 आकड्यावरती. एक मोठा फटका गरजेचा असेल येणाऱ्या काही चेंडूवरती. जे काही चेंडू शिल्लक राहिले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक घ्या आणि 3 बॉलवरती एका दुसरा मोठा फटका किमान 10 तरी कायम ठेवावं लागेल. अगदी कोलात टाकलाय परंतु काय घडलं यशस्वी चुकावला गेला. त्यानंतर शॉट फाईनल आणि दरम्यानला बीट करण्याचा सीमा पार आलाय. चौकार हा नशिबाचा चौकार आहे. पण 22चा इशारा करतात. मिळतील या बॉलवरती 4 रन. धावा कशा येत परंतु या ठिकाणी धावा येणं आदर्श पडले टीमसाठी अत्यंत गरजेचं आहे. दाफलकवर धावा 38 नशिबाचा चौकार आलाय. 37 धावा दाफलकवरती फुलटॉस होता परंतु बॅटच्या राजामध्ये चेंडू येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट दुसरी धाव घेतली जाईल का आणि पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव निघाली काय घडेल. तिसरी धाव घेत असताना फलंदाज होत्यात बाद. विकेट सॅक्रिफाईस केले कारण फुलटॉस होता. फुलटॉस देखील मी म्हणेन चांगल्या रनमध्ये तब्दील करू शकला नाही कारण फुलटॉस होता नेहमी चौका षटकार पाहतो परंतु आले दुहेरी धाव आणि फलंदाज बाद जितेश. मध्ये दाफलकावर धाबा 39 शेवट गोड करेल का. सोहम आहे स्ट्रायकरवरती. सोहम ठाकूरला पाहत आहे. फुलटॉस ऑन साइडला वळवला गेला. गॅप मध्ये फटका शतश प्रयत्न करते परंतु अवकाच्या बाजूने सीमा पार. चौकार रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. शेवट मात्र गोड केला परंतु अजूनही षटक संपलंय की नाही हे देखील चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर आयोजकांच्या वतीने चेक केलं जाईल. आयोजकांच्या ठिकाणी सज्ज आहेत. आयोजकांची पूर्ण टीम. तर या दरम्यान आमचे मान्यवर मणिलाल शेठ सकाराम शेठ पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय. सुनील मोरे साहेबांची शुभ असत्या. आमचे मान्यवर तुम्ही पाहताय मणिलाल शेठ पाटील यांचा सन्मान केला जातोय. तर शेवटचा बॉल फेअर डिलिव्हरी आहे.
मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. रविदादा या आपण आमच्या तर दरम्यान मनीलाल शेठ सकाराम शेठ पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं डोनेशन आले, त्यांचा सदिच्छा आभार. चला नेक्स्ट मॅच होईल टीम अप्पा एंटरप्राइजेस भरोडीच्या विरोधात आराध्य स्पोर्ट टेंबोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टेंबोडे आणि भरोडी संघ, भरोडी संघ उपस्थित राहिलात. आपला वेलकम. चला करम पाटील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टेंबोडे संघ तर याच दरम्यान सुभाष भोईर यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. त्रेचाळीस धाबा केल्यात आदर्श पडले संघाने आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचं टीम स्वर्गीय महादेव काका 11 विकास फोर्ट पेठाली या संघाला सलामीची जोडी संदीप पाटील आणि हेमंत केनी. पहिलाच बॉल उडवला, मिस टाइम आहे. तन्मय झेलकाले आले होते, दक्षने झेल पकडला. पहिल्या बॉलवरती मोठा धक्का लागला टीम पेटाली संघाला. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली आहे. सुरुवातीला सुद्धा पडले संघाची पडझड झाली, त्यानंतर मधल्या फलीमध्ये धाबा बनवल्या गेल्या आणि एक सेट टार्गेट म्हणता येईल 4 ओव्हरमध्ये. चव्वेचाळीस लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय पेटाई संघ. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन पंच करतोय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला टप्पा घेत असताना चौकार. चौकार पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेला निघत होता हे पाहिलं आणि त्यानंतर फटका खेळले. पुन्हा एकदा लेट कट केल्यात. वा फटका चांगला, चेंडू चाललाय पाठीमागे, नॉनस्टॉप एनला निघून जातोय लागोपाठचा. हा दुसरा चौकार. गुड शॉट. विकेट मिळाली, त्यानंतर आलेले 2 चौकार. धावसंख्या 1-8 पेटाली संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा लेटकट कॅच होतो. द्विधा मनस्थितीत होते, अगोदरच कमेंट केली होती आणि त्यानंतर थोडेसे थांबले आणि तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. 4 चेंडूंचा केस संपलाय. धाबा 8 स्कोरबोर्ड वरती 44 लक्ष. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळाडू उपस्थित केल्यात तिथे आणि फलंदाज बाद होईल. धक्का दुसरा लागलाय पेटालीला.
टेंबोडे संघाचा कॅप्टन चला रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. टेंबोडे संघ ऋतिक केनीला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. 2 धक्के लागलेत 8 या धावसंख्येवरती. स्वप्नीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 विकेट मिळवल्यात अद्यापर्यंत. 8 धाबा खर्च केल्या. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. ऋतिकला पाहतोय स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. जबरदस्त फिल्डिंग. चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालं आपल्याला तिथे मीत पाटील होते. जवळजवळ 3 धाबा वाचवल्या आपल्या टीम साठी. यस रनआउटला या पंचांचा यस पंच अंपायर सिग्नल काय नोट आउट आहे ना. यस तर ही स्पर्धा पाहतोय आपण ओमसाई MTC या वाहिनीवरती. पहा मिळते आपल्याला आमचे फराड बंधू यांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावा तोपर्यंत. जास्त वेळ नको प्लीज. नोट आउट आहे. चला टेंबोडे संघ चला लवकर आपले करण पाटील या ना या इकडून या लवकर. आता इनिंग संपल्यावर नको. बरोडी संघ या ठिकाणी उपस्थित झाला. या चला. एकूण धावसंख्या 2-9. गोलंदाज पाहतोय आता प्रथम मात्रेला पाहतोय. गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 44 लक्ष होतं. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धाबा आल्या. 2 महत्वपूर्ण विकेट मिळवले. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. एक धाव अभांतर रूपाने मिळाली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहा मिळतोय. नेक्स्ट मॅच टेंबोडेच्या विरोधात भरोडी संघ असा सामना. त्यानंतर चिंचवलीच्या विरोधात कोपरा आणि नंतर तुर्बेच्या विरोधात ओवे. 712 संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. उडवलाय बॉल हवेत आहे मात्र लॉंगॉनच्या वरून षटकार. मधून षटकार होता. पहिला बॉल पेस करत असताना मागच्या ओव्हरमध्ये 1 धाव एकवटली. स्वतः स्ट्राईक वरती आले आणि पहिला चेंडू वाईट होता या ओव्हरमध्ये. त्यानंतर आलेला षटकार 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. हो पुन्हा एकदा सेफ खेळायचं होता. पटका हवेत आहे. 3 फिल्डर आल्यात आणि तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या एकवटल्या. चेक करत होते की काय शॉट असं वाटलं थोडे वेळापुरते. कारण 3 फिल्डर असताना अगदी मधोमध चेंडू गेला आणि तोपर्यंत या धाबा 2 मिळाल्या. धावसंख्या 18. फुल टॉस. नाही असे चेंडू देऊ शकत. ते सुद्धा ऋतिक केनीला षटकार आलाय.
2 षटकार या ओव्हरमध्ये पहा मिळतात आपल्याला. ऋतिक केनी हो, पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट खेळला जात आहे. फटका चांगला आहे, पाठलाग करतात चेंडूचा. चेंडूला या ठिकाणी अडवलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा. एकपटल्या षटकारानंतर या 2 धाबा एकूण स्कोअर झालाय तो आता 26 धाबा. स्कोअरबोर्डवरती 44 लक्ष असताना पहिलं षटक चांगलं आलं, मात्र या ओव्हरमध्ये थोडंसं अटॅकिंग केलं जातंय. अटॅकिंग मूडमध्ये पाहतोय आपण ऋतिक केनीला, 4थ्या नंबरचा खेळाडू. हो, या ठिकाणी टॉप एज झेल, अतिशय चांगला झेल टिपलाय. सोम होते पाठीमागे. गुड कॅच, बिग लॉस. फलंदाजी केली होती त्या ऋतिक केनीला अखेरकार बाद केला. अतिशय चांगला चेंडू फेकला, पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं. प्रथम मात्रे या गोलंदाजाने चांगलं यश मिळालं. नवीन बॅटर मैदानामध्ये कौशल केनी स्ट्राईक वरती आहे. 26 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, मागचे 2 चेंडू चांगले राहिले. षटक संपलाय, 2 ओव्हरचा केस संपलाय. 26 धाबा स्कोरबोर्ड वरती. चला टॉसकडे जाऊया आपण. त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत 2 संघामध्ये. भरोडीच्या विरोधात टेंबोडे हे 2 संघ. 12 चेंडू 18ची गरज आहे. 12 बॉल 18. हा, कुणाल पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. स्टेजवरती या. चला समोरच उडवा, लांब गेलाय का हरकत नाही. टॉस भरोडी संघ. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. 4 ओव्हर ऑइस बॉलिंग. गोलंदाज दक्ष मात्रे आलाय. 12 बॉल 18 करायच्यात. हो, पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. लेटकट खेळायचं होतं. हेमंत केनीला पाहतोय स्ट्राईक वरती. अकरा बॉल 18 अद्याप या मॅच मध्ये करायचे आहेत. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. मागचे 4 चेंडू डॉट आल्यात, एकही धाव नाहीये पेटाली संघाला. 4 ऋतिकने आक्रमक दाखवले, आल्यास षटकात टोकले. त्या ऋतिकला बाद केल्यानंतर 4 चेंडू डॉट. हे आहे क्रिकेट. ओ, लेग स्टंप पाहतोय आपण. वाईड बॉल. 1 धावा अबांतर स्वरूपात मिळाले टीमला. अद्याप 17 धावा बडवायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 मध्ये 17. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय. बॉल जाईल सीमा पार. दणदणीत षटकार.
आता तुम्हाला मॅच मध्ये पहा मिळतोय षटकार आले, षटकाराने थोडस सामना सोयीस्कर होईल का, मात्र चांगली गोलंदाजी केली तर अद्याप मॅच मध्ये अबाधित राहील संघ. हो चांगला बॉल होता, अगदी पायातला बॉल, एक धाव केलेली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न राहील का यामध्ये, नाही आहे, रिक्स उचलली नाही आहे. मयूर आहेत एष्ट्यांच्या मागे, मध्ये तोपर्यंत एकेरी धाव, 10 धावसंख्येची गरज आहे. कौशल स्ट्राईक वरती पहा मिळतं आपल्याला. हो या ठिकाणी पाहतोय आपण एज अँड टेकन, आणखीन एक खेळाडू बाद झालाय. अद्याप 10 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7, बडवाच्या 10. चला आता शेवटचा चेंडू आहे. या ठिकाणी सुद्धा चांगली गोलंदाजी दक्ष राहिली आहे. एका षटकाराचा अपवाद वगळला तर अद्यापपर्यंत ठीकठाक गोलंदाजी केली आहे. एक विकेट सुद्धा मिळवला. 7 चेंडू 10 ची गरज आहे. कंपल्सरी 10 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर प्रथम मेश. ओ या ठिकाणी क्लीन बॉल, यॉर्कर होता चेंडू, दांडी गुल झाली आहे. बॅटर बाद आणि आता 6 चेंडू बनवायचे आहेत. त्या धाबा 10. थँक्यू. बादल राजे कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. चला आता टीम मीटिंग केली जाते या पडले संघाच्या वतीने की कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 8च धाबा आल्या. एका षटकाराला मात्र फक्त 8च धाबा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारं षटक राहिलं दक्ष मात्रेचं. दहा धावा करायच्या आहेत कंपल्सरी. 6 बॉल 10 करायचे आहेत. चला आता गोलंदाज पाहतोय आपण मयूर ठाकूरला. मयूर ठाकूर गोलंदाजी करत असताना 6 मध्ये 10. चला हेमंत स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला. फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय वेगाने चेंडू जातोय. चेंडू चांगला होता मात्र अगदी वेगाने गेलाय. भरपूर बॅकलिपचा वापर केला हेमंत केणीने आणि त्याच्यावरती चौकार वसूल करत असताना आता 5 मध्ये 6. 5 चेंडू 6 धावा बनवायचे आहेत. मात्र तरी सुद्धा शेवटी क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकेल. कारण आता फलंदाज सुद्धा 4 बाद झाल्यात तुमचे 5. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला खेचलाय. 1 बाउन्स. 4 लागोपाठचे 2 चौकार. लागोपाठ 2 चौकार आले, त्यामुळे 4 मध्ये आता 2च धावा बनवायच्या आहेत. टीम महादेव काका 11 विकास स्पोर्ट रिव्हर्स खेळायचा प्रयत्न गरज होती का. ठिकाणी पहा मिळतो आता 3 बॉल 2. 3 चेंडू 2. असंच कधी कधी असं होत असतं क्रिकेटमध्ये, जेव्हा अगदी सामना साधा सोपा येतो ना. ओ कॅचिटचा कॉल होता येते. झेल टिपण्याची संधी, रनआउटची सुद्धा
संधी होती, पाहावं लागेल या ठिकाणी. थर्ड अंपायर दिलाय, तिसऱ्या पंचानं रेफर केलंय, चेक केलं जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या, डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू लगेचच, कारण इथे कोणावरही अन्याय होणार नाही आहे. नोट आउट आहे, सेफ आहेत. चला बॉल खाली पडला आणि आता 2 चेंडू 1, 2 बॉल 1. पाच सामना, मी मगाशी असंच सांगितलं की असंच क्रिकेट असतो काहीसं. आता 2 बॉल 1 बनवायचे आहेत आणि आता अगदी दोन्ही संघ पाहतोय आपण, अगदी काही खेळाडू बसले होते ते उभे राहिलेत आणि लांब होते ते जवळ आल्यात, म्हणजे दोन्ही संघाच्या फासण्या आता फासफूस होतील. ओ येते काय केलंय मयूरने, वाईट बॉल फेकलाय आणि वाईटच्या स्वरूपाने सामना जिंकलाय टीम स्वर्गीय महादेव काका